हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रथमतः रंगदेवता आणि त्या स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून श्रीदेव रामेश्वर, श्रीदेव स्थानेश्वर, श्रीदेव गौरदेव, आई पावनादेवी आणि आई कुलस्वामीच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेल्या या निसर्गरम्य अशा किंजवडे गावामध्ये आज लोकेवाडी मित्रमंडळ किंजवडे यांच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आणि या महापूजेचं औचित्य साधून आम्हा दोन बुवांना आपले सामने डबलवारी भजन करण्याची सुसंधी या लोकेवाडी मित्रमंडळ किंजवडे यांच्या वतीने आम्हाला मिळाली. त्याबद्दल आम्ही दोन्ही बुवांच्या वतीने मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. या मंडळाचे अध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी, सर्व सदस्य या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. आज आम्हा दोन बुवांना आमंत्रित केलेले स्वतः संतोष दत्ताराम जोई, श्री भूतेश्वर प्राथमिक भजन मंडळ, मुक्काम पोस्ट होळी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मला पकवानाची साथ संगत करतायत ते सन्माननीय आमच्या कोळीगावचे सोबत सन्माननीय अक्षय उर्फ बबलू मेस्त्री आणि कमल्याची साथ संगत करतायत ते माझे परममित्र सन्मान संदेश पाटकर आणि माझी कोरस मंडळ. या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो. आज माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा, सुप्रसिद्ध भजन सम्राट प्रमोदजी हरियाण बुवा यांचे पंचशिष्य म्हणून ज्यांची ख्याती घेतली आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि या भजन क्षेत्रामध्ये गाजले ते माझे परममित्र सन्माननीय दुर्वास विश्वनाथ गुरव, विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळ. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्यांचे तबलावादक, पखवाजवादक, त्यांची कोरस मंडळ यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. त्यांच्या सुद्धा चरणाचे नतमस्तक होतो. माता भगिनी सुद्धा या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. भजन म्हटलं की या भजन रसिक मायबाप श्रोत्यामध्ये एक नामवंत भजनी कलाकार, पखवाजवादक, दशावतारी कलाकार, अन्य कोणते कलाकार या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. त्यामध्ये या गावचे नागरिक संतोष किंजवडेकर साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय जनार्दन लोके साहेब, नितीन गिंडे साहेब आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय. त्याप्रमाणे अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आम्हाला मिळाले त्या साऊंडवाल्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. माऊली काही जोरात आवाज करा. त्या साऊंडवाल्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. पुनश्च एकदा या लोकेवाडीतील सर्व ग्रामस्थ मंडळींना मनपूर्वक आभार मानतोय. त्यांच्या या कार्यामध्ये भगवंताने उदंड असं यश देव अशी स्थानेश्वर देवाच्या चरणाशी प्रार्थना करतो. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी म्हणून ज्यांनी इतिहास कपाल सोनेरी अक्षराने लिहिलं ते या महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण जगताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, धर्मवीर धर्मरक्षक संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संपूर्ण जगताचा आराध्य दैवत 14 विद्या 64 कलेने नसलेल्या गणपती गणरायाला वंदन करून, विद्येची देवता आई शारदा मातेला नमस्कार करून, माझे ग्रामदैवत आई हेतुबाई सुदेव भूतेश्वर आणि सुदेव कुळचारांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझी गुरु माऊली सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधर बुवा मुरगेकर यांचे आशीर्वाद घेऊन ज्याने मला जन्म देऊन या जगाचा रंगमंच दाखवला त्या माझ्या मातृपितृ देवतेला त्रिवार वंदन करून जमलेल्या सर्व
भजन रसिका मायबाप श्रोत्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आपले सामने रंगीत संगीत डबलवारी बंदाच्या जंगी सामन्याला त्यांच्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो. अतिशय सुंदर वातावरण. खरोखर या ठिकाणी पावसाचं सुद्धा आगमन झालं. आम्हाला वाटलं की कार्यक्रम होत नाही, कारण लाईट गेली दुपारी, ती लाईट संध्याकाळी 7 वाजता आली आणि पावसाचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. आणि एवढ्याशा कठीण वातावरणामध्ये आपण या ठिकाणी ढबलबारीचा हा सामना रंगतदार या ठिकाणी ठेवला. पुनश्च एकदा तुमचे सर्वांचे आभार मानतोय आणि भजन रूपी भजन सेवेला सुरुवात करतोय. धन्यवाद. रंब तूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा. रंब तूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा. दुःख तिमिर दाटून येता तूच किरण आशा. दुःख तिमिर दाटून येता तूच किरण आशा. उभा जन्म जिजुदे माझा, उभा जन्म जिजुदे माझा. चंदना परी सगुण रूप दावी देवा एकदा तरी. सगुण रूप दावी देवा एकदा तरी. सगुण रूप दावी देवा एकदा तरी. सदा सर्वदा तुला स्मरावे. सदा सर्वदा पुरस्ता मॉनिटर लावा ते. तुला स्मरावे. सदा सर्वदा तुला स्मरावे. सर्वदा तुला स्मरावे. नाम खंडित तुझे भजावे. नाम खंडित तुझे भजावे. नाम खंडित तुझे भजावे. नाम खंडित तुझे भजावे. तुझ पाशी येऊनी काय ते मागावे. तुझ पाशी येऊनी काय ते मागावे. तुझ पाशी येऊनी काय ते मागावे. तुझ
तुझपाशी येऊनी काय ते मागावे. तुझे मंगल नाम मुखी रुळावे. 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 विघ्न हरत्याशी शरण जावे. विघ्नहर्त्यासी शरण जावे. विघ्न हरत्याशी शरण जावे. विघ्नहर्त्यासी शरण जावे. जन्मो जन्मीचे सार्थक करावे. जन्मोजन्मीचे सार्थक करावे. जन्मो जन्मांतरीचे सार्थक करावे. जन्मोजन्मांतरीचे सार्थक करावे. सदा सर्वदा सदा सर्वदा सदा सर्वदा नाम तुझे गावे. पंढरीनाथ गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ श्री भूतेश्वर श्री कुडकेश्वर श्रीदेव रामेश्वर श्रीदेव हरेश्वर कुलस्वामी श्री कुळाचार श्रीदेव स्थानेश्वर देव गवदेव माय माऊली आई हे दुवाई आई भराई आई जीवदाई आई भगवती आई कुलस्वामी रंगदेवते माते तुझा छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी गुरुवर सुप्रसिद्ध भजनकार भजनरत्न श्रीमान श्रीधर मुलगेकर बजरंग गणपती बाप्पा भारत माता की प्रभू रामचंद्र की झालं. धन्यवाद. मनापासून तुमचे सर्वांचे या ठिकाणी आभार मानतोय, कारण या ठिकाणी आपण हा डबलवारी भजनाचा सामना आयोजित केला. कारण परमेश्वराचं नामस्मरण, कारण या कलियुगामध्ये जर परमेश्वराच्या जवळ जर जायचं असेल आपल्याला, तर या परमेश्वराच्या जवळ जाण्याचा साधा आणि सोपा जर मार्ग कुठला असेल तर हे परमेश्वराचं नामस्मरण आहे, नाही का? कारण मनुष्य ज्यावेळी जन्माला आला त्यावेळी राम आणि जातेवेळी सुद्धा राम, म्हणून हे राम नामाची नाळ कुठेतरी या मनुष्य प्राण्याच्या देहाशी जोडलेली आहे. म्हणून आपण या ठिकाणी भजनाचा डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला. या मंडळाला बुवा वाटलंच तर ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवण्याची हिंमत होती त्यांची, पण परमेश्वराचं नामस्मरण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे, म्हणून त्यांनी हे परमेश्वराचं नामस्मरण ठेवलेलं आहे. कारण
भजन ही अक्षर 3 आहे. भजन भक्ती रसातून जन मानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात. दुःखाचा विसर पाडायला लावणारी अद्भुत शक्ती म्हणजे हे भजन आहे, नाही काय? आणि हे भजनाचं सादरीकरण करण्यासाठी या ठिकाणी दोन्ही बुवांना या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. माझ्या जोडीला असणारे प्रतिस्पर्धी बुवा अतिशय आणि अतिशय सुंदर गायन, ज्यांचं या भजन क्षेत्रामध्ये या गायनाच्या माध्यमातून म्हणा किंवा भजनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्पर्धामध्ये आपला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या सुरुवात बुवांसाठी करा. आणि अशा या बुवांनी आम्हाला सोबत घेऊन आम्हाला कार्यक्रम करण्याची सुसंधी दिलेली आहे. मनापासून त्यांचे सुद्धा आभार मानतोय. त्यांना सुद्धा त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतोय आणि या ठिकाणी नोटिशनाला सुरुवात करतोय. साग पग साग पद पग ग पद नि द पग पद नि द सा नि द प ग पद पग सा नि द सा आ प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता जीव वेतावना जीव वेतावना उजळूनी निशरती तुला हॅलो हॅलो काला पाटला का हॅलो
कैलासी
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय दशावतारी कलाकार आणि डबलवारी भजन सुद्धा करतात सन्माननीय दिपेश या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या भूतेश्वर प्रसादी भजन मंडळातर्फे मनपूर्वक आभार मानतोय. बरोबर बसा वरती बसा. या, बसा, वरती बसा. खरोखर आज माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी अतिशय सुंदर गायन आहे. मनापासून त्यांचे आभार मानतोय. कार्यक्रम उशिरा सुरू झालेला आहे नाही का? कार्यक्रम उशिरा सुरू झालेला आणि आता जे भजनी बुवांना म्हटलं तर रोजच्या रोज कार्यक्रम आहेत नाही का? रोजच्या रोज कार्यक्रम आहेत. त्यामुळे भजन रसिक सुद्धा विभागले जातात इकडे तिकडे कार्यक्रम. कारण जास्त वेळ भजन रसिकांचा अंत सुद्धा बघता कामा नये. कारण भजन रसिक 1-1:30 वाजेपर्यंत जास्तीत जास्त थांबतात. त्यामुळे भजन रसिकांना भजन आवडेल, मनोरंजन तर होणारच, त्याबद्दल काय वाद नाही. जोईल बुवा आहे म्हटल्याच्या नंतर काय टेन्शनच नाही. आणि दुर्वास गुरु आहे म्हटल्याच्या नंतर गायन म्हटल्याच्या नंतर दुर्वास गुरु बुवा यांचं मन तुमचं जिंकणार यात तीळ मात्र शंका नाही. का जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद दुर्वास गुरु बुवांसाठी. कारण ज्याचं चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याची ताकद प्रत्येक समोरच्या बुवाने ठेवली पाहिजे. नाही तर आपला ये उठून बोलणं सुद्धा बरोबर नाही. तो माका बोलता ही गोष्ट वेगळी आहे. माझा मोठो दादा तो माका बोलता एवढा बोलता नाही बरोबर. त्या दिवशी माका एवढं बोललो बोरिवली माका नको जीव केल्यान. पण आज तुका नाही बोलायचं आहे रे. कारण मोठा भाव जरी माका बोललो तरी 2 शब्द ऐकून घेण्याची माझी तयारी आहे. पण अगदीच जर कानात हे करून गेला असतं मग तर ऐकून घेऊच नाही. मनापासून आभार मानतोय. कारण बुवा भजन हे भजनच आहे नाही काय? कारण पहिल्या पारंपरिक डबल वाऱ्या होता, त्याच्यानंतर आता 2020 आल्या, त्याच्यानंतर 10-10 सुद्धा येईल. आणि आता तुम्ही डबल बारी बदलाची परिस्थिती बघताय. समोरच्या बुवा अगडे बघ असा म्हणजे अरे तुरे केल्याशिवाय भजनं पुरी होत नाही काय? पण आज या लोकेवाडीतील या रहिवाशांना या मंडळाला लाख लाख धन्यवाद देतो. कारण त्यांनी आज चांगल्या या जोडीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे नाही काय? माझा गाव जवळ जरी असला तरी बुवा त्यांनी अतिशय सुंदर नियोजित कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. मनापासून त्याचे आभार मानतोय. गजराच्या माध्यमातून निश्चितच तुमचं जेवढं मनोरंजन करता येईल तेवढं मनोरंजन दोन्ही बुवा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करून. पण प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण हे श्रेष्ठ आहे. तत्पूर्वी जे या कोकणावरती गीत नवीन गीत आलं ते म्हणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि नंतर रुपावलीला सुरुवात करतोय. कारण
नाही तर तुम्ही म्हणशाल काय हे दोघं जण आता गोड बोला भजना करतात की काय, तसं विषय नाही हा. पण समोरचा माणूस समोरच्या बुवाचा जर भजन सुरूच झाला नाही तर ते का एकदम गाडून पाडून बोलण्यात सुद्धा काय मजा नाही, नाही काय. नाही तर मी सांगणार तुमका ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः पोरडे पाषाण, त्यापेक्षा स्वतः तो काय करता तो बघायचा, तो काय करत त्याच्यावरती आपण उडी मारण्याचा प्रयत्न करायचो, बरोबर की नाही. हा कारण कसं आहे बघा, सद्गुरूला एका भक्ताने विचारलं, सद्गुरू सगळ्यात आनंदित जीवन जर जगायचं असेल तर सगळ्यात पवित्र दिवस कोणता. आज तुम्ही सुद्धा सत्यनारायणाची पूजा बांधण्यासाठी भटाकडे जाऊन सुद्धा मूर्त काढला असणार, बरोबर की नाही. तर सद्गुरूला भक्ताने विचारलं की सद्गुरू आनंदित जर जगायचं असेल तर सगळ्यात पवित्र दिवस कोणता. त्यावेळी सद्गुरूने सांगितलं सगळ्यात पवित्र दिवस जर कोणता असेल तर तू मरणाच्या अगोदरचा पहिला दिवस. त्यावेळी भक्त हसला, म्हणा सद्गुरू माझी चेष्टा करतात की काय. त्यावेळी भक्ताने सद्गुरूला विचारलं, सद्गुरू आनंदित जगण्यासाठी मरण्याच्या अगोदरचाच पहिला दिवस तुम्ही का निवडलात. त्यावेळी सद्गुरूने सांगितलं, अरे भक्ता, येणारा प्रत्येक दिवस, येणारा प्रत्येक तास, येणारा प्रत्येक मिनिट, येणारा प्रत्येक सेकंद जर आयुष्यामध्ये प्रत्येकाशी हसत खेळत जर जगलास तर तुझ्या आयुष्यामध्ये सुखाची बरसात झाल्याशिवाय राहणार नाही. नाही तर एका दिवशी जर वाईटच जर आपण बोलला तर समोरचा बुवा सुद्धा आपल्या वाईट म्हटल्याशिवाय राहणार नाही. ती आपली चुकी नसता किंवा बुवाची चुकी नसता, आपणच जर ते का वाईट बोलला. कारण दुसऱ्यावर ज्यावेळी आपण एक बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे आहेत आणि एक बोट हे परमेश्वराचा कॅमेरा लाभलेला आहे ना, त्या कॅमेऱ्याकडे आहे. ते कॅमेऱ्यातून काही एक लपू शकत नाही. हे दोघ जण आता हे कॅमेरे उभे करून ठेवलेले आहेत. ह्या जगापर्यंत कार्यक्रम दिसणार उद्या. अक्षय कावले ऑफिशियल चॅनल, आणखी स्वतः मालक संतोष जोईल बुवा अँड सन्स असे 2 चॅनल लावलेले आहेत. त्यामुळे आता ह्यो काय म्हणा तुझंच चॅनल आणि तूच जर वाईट जर बोलावं लागलं तर ते काय मजा नाही. त्यामुळे सावध तू सुखी. धन्यवाद. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवाधिकाचे माहेर घर. आपल्या या कोकणात काय कमी नाही, कशाची कमी नाही, नाही काय कशाची कमी नाही. आपला हा सुंदर कोकण जो आहे तो स्वर्गापेक्षा कमी नाही. आणि यांनी ही ज्या आपल्या कोकणावरती गाणी लिहिली, अतिशय सुंदर गाणी लिहिली आहेत. मनापासून त्यांचे सुद्धा आभार मानतो. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवाधिकांचे माहेर घर. सह्याद्रीचे डोंगर, देवाधिकांचे माहेर घर. सह्याद्रीचे डोंगर, देवाधिकांचे माहेर घर. साक्ष देतो या समिंदर, साक्ष देतो या समिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक.
हरिहरेश्वर सुवर्ण गणेशाला मान जंजिराव बापाण्यात बोलावून मान जंजिराव बापाण्यात बोलावून मान जंजिराव बापाण्यात बोलावून मान सत्याग्रहाचे पाणी चौदार त्यांनी दिला आंबेडकर सत्याग्रहाचे पाणी चौदार त्यांनी दिला आंबेडकर सत्याग्रहाचे पाणी चौदार त्यांनी दिला आंबेडकर राजा बसला रायगडावर शिवबा बसला रायगडावर परशुरामाच्या भूमीत शोभतंय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतंय माझं कोकण एक नंबर. सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागारी सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागारी कोकणाचा पाया रचला देव देवतानी कोकणाचा पाया रचला देवदेवतानी कोकणाचा पाया रचला देवदेवतानी राखीला मान दशकार भजनानी देवा कोकण आपलं गाथा पुढे मालवणी देवा कोकण आपलं गाथा पुढे मालवणी देवा कोकण आपलं गाथा पुढे मालवणी ऐकून का जमिनी फार नाहीतर होऊ आपण साखर नका जमिनी पार नाहीतर होऊ आपण साखर नका जमिनी पार नाहीतर होऊ आपण साखर सांगे राजेश जोडून कर सांगे राजेश जोडून कर परशुरामाच्या भूमीत शोभतंय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतंय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतंय माझं कोकण एक नंबर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचे माहेर घर पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचे माहेर घर देतोय समिंदर सांगे देतोय समिंदर परशुरामाच्या भूमीत शोभतंय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतंय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतंय माझं कोकण एक नंबर. कोकण एक नंबर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण ही भूमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पतीने पावन झालेली भूमी आहे नाही काय. कारण आज हे भजन पूजन नामस्मरण सत्संग जे आपण करतोय ती फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या वरद हस्तामुळे धर्मवीर धर्मरक्षक संभाजी राजांच्या वरद हस्तामुळे आपण हे भजन पूजन नामस्मरण आणि हा मराठी माणूस जो दिसतोय तो फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरद हस्तामुळे आणि धर्मवीर धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या वरद हस्तामुळे या ठिकाणी आपल्याला दिसतोय. धन्यवाद.
जो सत्याविन शब्द न बोले, जो सत्याविन शब्द न बोले, सहजही कोणाशी, सहजही कोणाशी, मित्रा कर मैत्री यावी, मित्रा कर मैत्री यावी, मित्रा कर मैत्री यावी. रूप पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचनी.
सर्व सुखाचे सागर बापर कुमारी सर्व सुखाचे Thank you.